सुखाय कर्माणि करोति लोको न तै सुखं वा न परमं वा विन्देत भूयस्तथैव दुःखं यदत्र युक्तं भगवान् वदेन्। हरिद्वार क्षेत्री आलेले आहेत। मैत्रेय महामुनींच्या आश्रमात मैत्रेय महामुनींच्या चरणाला वंदन केलं आणि मैत्रेय महामुनींकडे विदुर काका उपदेशासाठी आले, प्रार्थना करतात। सर्वप्रथम प्रभू, प्रत्येक माणूस सुखाय कर्माने करोति, सुख प्राप्त व्हावं यासाठी तो कर्म करतो, पण न तैहि सुखम, त्याला सुख मात्र प्राप्त होत नाही। पण अन्य उपारमं वा, दुःख मात्र त्याला प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही। म्हणजे अपेक्षा सुखाची करतो आणि प्राप्त सुख होत असतो। कधी कधी दृष्टी यावी म्हणून माणसं ऑपरेशन करतात, पण जी थोडीफार असते ती पण चालली जाते। आणि कधी कधी आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन डोळे, असाही लाभ प्राप्त होतो। पण जास्त प्रमाण विदुर काकांचं हे म्हणणं आहे की बहुधा करून प्रायः लोकांची अशी परिस्थिती आहे, लोकांचा असा अनुभव आहे, सुखासाठी कर्म करतो पण सुखाऐवजी दुःखच जास्त प्रमाणात प्राप्त होत असते। कोणतंही कर्म मनुष्य दुःखासाठी प्राप्त करत नाही, सुखासाठीच करतो। शेतीमध्ये आपण एवढी मेहनत करतो कशासाठी? सुख प्राप्त व्हावं। पण लाल्या रोग पडला, त्याने सगळी कापसाची वाट लावली, सुखाऐवजी दुःखच मिळालं। लग्न करतो माणूस कशासाठी? सुख प्राप्त व्हावं। पण एकदा आणायला लागला का म्हणतो न केलेलं बरं, तुमचं बरं आहे महाराज। त्याला म्हटलं येऊन बघ जरा। सकाळी उठला का म्हणतो भूक लागली, म्हटलं बस आता कशाची भूक लागली, लोक देतील तेव्हा खायचं। म्हणून प्रत्येक जण दुसऱ्याला म्हणतो तू सुखी आहे, पण त्याचा हात सांगतो त्याच्यापेक्षा तू सुखी आहे, 3 बोटं सांगतात। जे आहे तेच बरं आहे। सगळीच माणसं दुःखी आहे। जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नाही रे। कारण हा संसारच दुःख रूप आहे। मग दुःखरूप संसार आहे तर याच्यात यायचंच नाही काय, पडायचंच नाही काय। दुःखरूप सुद्धा संसार असणारा सुखरूप केला जातो, जसा संतांनी केला। अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भगवान परमात्म्याच्या साधनेच्या माध्यमातून, सेवेच्या माध्यमातून, पंढरपूरच्या वारीच्या माध्यमातून। आळंदी पंढरीची वारी केली, तीर्थयात्रा केली, परमात्म्याचं स्मरण केलं, चिंतन केलं, भजन केलं, कीर्तन केलं, कथा केल्या, कथा श्रवण केल्या, आयोजन केली। या माध्यमातून त्यांनी आपला संसार सुखाचा केला। जसा आजपर्यंत होता दुःखाचा संसार, पण राजूभाऊने त्याला प्रयत्न केला आता सुखाचा करायचा। याला म्हणतात संसार सुखाचा करणे। सुख कशाला म्हणतात? जे मनाला मिळेल त्याचं नाव सुख आहे। केवळ शरीराला मिळालं त्याचं नाव सुख असं नव्हे। मनाला समाधान प्राप्त व्हावं त्याचं नाव आहे सुख।
बाहेरच्या कितीही गोष्टी दुःखमय असल्या तरी जो मनात सुखी आहे तोच खरा सुखी असतो. त्याला आपण दुःखी नाही म्हणू शकत. संत सुखी होते. लौकिक दृष्टीचा विचार केला तर संतांकडे कोणतं सुख होतं मुबलक. त्यांच्या घरात गुड नाईट लावलं तरी मच्छरांना भीती नाही, कारण जिकडे तिकडे खिडक्यादार मोकळीच. बस जाऊ कोणती भिके कुत्रे घर राखती, अशी त्यांची परिस्थिती. घराला दरवाजाच नाही, असेल तर फाटक तुटको मोठं, कुठूनही कुत्र्याला आत शिरता येईल. अशा परिस्थितीमध्ये आपण सुखी राहू का? नाही राहत. मग आपल्या दुःखाचं कारण ती परिस्थिती होते. पण संत म्हणतात आम्ही सुखी आहोत. तुका म्हणे आम्ही राजेंद्र लोक कहते. ही लौकिक वस्तुस्थिती आम्ही ध्यानात घेत नाही. कर्मानुसार प्राप्त झालेली आहे तेवढी भोगायची आहे. मिळवायची झाली असती तर त्यांनी खूप काही मिळवू शकले असते, मिळवलं असतं. पण त्यांना लौकिक भौतिक उपभोग प्राप्त करायचेच नव्हते. म्हणून त्याच्या पाठीमागे न लागता त्यांनी फक्त अलौकिक असणाऱ्या पारमार्थिक सुखाच्या प्राप्तीसाठीच धडपड केली. लौकिक दुःखामध्येच राहिले, पण अलौकिक समाधान सुखमस्ती विरक्त एकांत जीवना, जो एकांतवासी विरक्त असतो मग त्याला लौकिक सुखाचे भौतिक सुखाने तो सुखी होतो असं नाही, मानसिक सुखाने सुखी होतो. पण इथं प्रत्येक कर्म जीव हा आपल्या सुखासाठी करतो. विदुर काका म्हणतात त्यांना सुखाऐवजी दुःख प्राप्त होत असते. विंदित भूयस्ततएव दुःखम, पुन्हा पुन्हा त्याला दुःखाची प्राप्ती होत असते. यदत्र युक्तम भगवान वदेन, भगवान वदेन. मग त्यांना दुःख जाऊन सुख प्राप्त होईल असं काहीतरी साधन सांगा. आपल्यासारख्या महान संतांचा अवतारच एवढ्यासाठी असतो. अवतार तुम्हा घ्यावया कारण उद्धराया जन जड जीवा. ह्याच प्रमाणाला भागवतकार सांगतात जनस्य कृष्णात् विमुखस्य दैवात् अधर्मशीलस्य सुदुःखितस्य अनुग्रहाय चरन्ति नूनं भूतानि भवा भव्यानि जनार्दनस्य. आपल्यासारखे महान संत सर्व भूतांवर अनुग्रह करण्यासाठी ते या ठिकाणी वितरण करीत असतात. की जे दुःखी आहेत, अधर्मशील असतील, जे अधर्मी आहेत, पापी आहेत, पाप्यांना पुण्यवान करण्यासाठी, दुःखी असतील त्यांना सुखी करण्यासाठी, रडणाऱ्यांना हसवण्यासाठी म्हणून तुमचा अवतार असतो. आणि कृष्णाद विमुखस्य, जे कृष्ण विन्मुख आहेत त्यांना कृष्ण सन्मुख करण्यासाठी, कधीच परमार्थाला लागले नाहीत त्यांना परमार्थाला लावण्यासाठी म्हणून तुमचा अवतार आहे. या सर्वांचा उद्धार करण्यासाठी. उद्धार म्हणजे काय? उद्धरती म्हणजे त्यांना खालून वर काढणे. खड्ड्यात पडलेले आहेत त्यांना वर काढायचं आहे. प्रत्येक परिस्थितीमध्ये ते दबलेले आहेत. व्यावहारिक गरिबीमध्ये खचपचत पडलेले आहेत त्यांना वर काढायचं. त्यांना चांगलं श्रीमंत करायचं. श्रीमंत म्हणजे फार पैशावाले नव्हे, परंतु कमीत कमी ते पोटानं पोटभर खातील, सुखानं राहतील, अशा प्रकारचं. पण हे सगळं शक्यच होईल असं कधीही निश्चित सांगता येत नाही. ज्याला खायला मिळत नव्हतं त्याच्यावर उपकार केले, त्याचा धंदा टाकून दिला, कामाला लावला, त्याचा धंदा चांगला चालला, पैसा यायला लागला आणि नंतर मात्र तो चांगला प्यायला लागला. का म्हटला? पैसा भरपूर मिळायला लागला. भाऊसाहेबांनी नोकरी लावून दिली, आता परमनंट झालो, टेन्शन नाही राहिलं. टेन्शन नाही म्हणून पितो, दुसरा टेन्शन आहे म्हणून पितो. म्हणजे त्याला आपण वर काढला, त्याचा उद्धार करायला गेलो. पूर्वी तरी तो कीर्तनाला जायचा, कथेला जायचा, पण जेव्हा परिस्थिती चांगली झाली तेव्हा जात नाही. असं उलट घडता कामा नये. जीवनामध्ये असं घडावं की जेव्हा परिस्थिती नाही तेव्हा आपण भजन करतो, पण जेव्हा चांगली सुधारली तेव्हा जास्तीत जास्त भजन करावं. कारण अगोदर तरी वेळ मिळत नव्हता, पण आता मात्र आपल्याला अधिक काळ मिळतो, अधिक वेळ मिळतो, म्हणून त्याचा जास्तीत जास्त सदुपयोग करावा.
म्हणून ते कृष्ण विन्मुख आहेत, त्यांना कृष्ण सन्मुख करण्यासाठी म्हणून तुमचा अवतार आहे. तत्साधुवर्या दिशवर्त्मशं संराधितो भगवान् येन पुंसां हृदि स्थितो यच्छति भक्तिपूते ज्ञानं सदस्वादिगमं पुराणं. म्हणून प्रभू हे साधुवर्य, साधुवर्य म्हणजे साधूमध्ये श्रेष्ठ. अनेक साधू आहेत पण त्यांच्यामध्ये तुम्ही महान आहात. हे साधुवर्य. दिश वर्त्ममे, दिश म्हणजे मार्ग, वर्त्म रस्ता. अशा प्रकारचा रस्ता मला दाखवा, दिश दाखवा. शम नहा, शम म्हणजे कल्याणकारी. शम करोति इति शंकरः, शंकराची व्याख्या केलेली आहे. शंकर त्याला म्हणतात की जो आपलं कल्याण करत असतो. म्हणून असा कल्याणकारी मार्ग तुम्ही मला दाखवा, कल्याणकारी रस्ता मला दाखवा की ज्या रस्त्याने चालत असताना कुठेही अडथळा येणार नाही. आणि संतांनी आपल्याला हाच मार्ग दाखवून गेला. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते. संताशिवाय दुसरा कोणी मार्ग दाखवू शकत नाही, कारण मार्ग त्यांना माहिती आहे. म्हणून संतांकडे प्रार्थना करतात की मला असा मार्ग दाखवा. संराधितो भगवान येन पुंसां, ज्या रस्त्याचा उपदेश केल्यानंतर माणसं भगवान परमात्म्याची आराधना करतील. आणि आराधना केली, त्या रस्त्याने आराधना केली, त्या मार्गाची आराधना केली, त्या परंपरेची, त्या संप्रदायाची परंपरा पालन करत आराधना केली म्हणजे हृदय स्थितो यच्छति भक्तिपूते. त्या भक्तीच्या योगाने हृदयामध्ये स्थित असणारा परमात्मा तो प्रदान केला जातो. महाराज असं दिव्य ज्ञान तुम्ही सांगा. मैत्रेय मुनी विदुर महाराजांचं अभिनंदन करतात. विदुरा, तुम्ही महान साधू आहात आणि तुम्ही विचारलेला प्रश्नही साधू आहे, अतिशय सुंदर आहे. साधो पृष्ठम त्वया साधो, हे साधो त्वया साधो पृष्ठम. तुम्ही फार सुंदर प्रश्न विचारला. लोकान साधवन गृह्णता, सर्व लोकांना चांगला मार्ग दाखविणारा. कीर्तिं वितन्वता लोके आत्मनो अधोक्षजात्मन. त्या अधोक्षज परमात्म्याच्या कीर्तीचं स्मरण चिंतन करणे हे या लोकांमध्ये आत्मोद्धाराचं एक साधन आहे. त्याशिवाय आत्मोद्धार होत नाही. आणि ते साधन तुम्ही प्रगट करण्यासाठी मला प्रश्न विचारला. तुम्हाला माहिती नाही असं नाही महाराज, तुम्ही तर महान भगवत भक्त आहात, अतिशय प्रेमी भक्त आहात. कारण तुम्ही मुळातच धर्मराज आहात. पण मांडव्य शापात भगवान प्रजा संयमनो यमः, सर्व प्रजेचं संयमन करणारे यमराज तुम्ही धर्मराज. पण मांडव्य ऋषींचा शाप झाला आणि त्या शापामुळे तुम्हाला या मानव देहामध्ये यावं लागलं. राजाच्या घरी चोरी करून चोर पळाले. राजाने शिपायांना चोरांच्या पाठीमागे पाठवलं. शिपाई चोरांचा पाठलाग करू लागले. चोराने बघितलं शिपाई आपल्याला पकडल्याशिवाय राहणार नाही, मग काय करावं? शिक्षा वाचवण्यासाठी महत्वाचा एकच मार्ग आहे आता, जे धन आहे याचा लोभ सोडून देवा, त्याग करावा. म्हणून रस्त्याने जाता जाता मांडव्य ऋषींचा आश्रम होता. आश्रमामध्ये धन फेकून दिलं. चोर निघून गेले. राजाच्या शिपायांना आश्रमात धन सापडलं आणि म्हणून जो ऋषी बसलेला होता त्या बसलेल्या ऋषीलाच उचलून घेऊन गेले. राजाला सांगितलं, महाराज या ऋषीच्या आश्रमामध्ये धन सापडलं. आता हा नेमका ऋषी आहे का साधू आहे आम्हाला माहित नाही, पण हा धनाच्या जवळ बसलेला होता.
कदाचित त्याने तिथंच टाकलं असेल आणि स्वतः ऋषीचा वेश धारण करून तिथं बसला असेल वाचण्यासाठी. म्हणून राजाने ऋषीला शिक्षा ठोठावली. पूर्वीच्या काळी राजाची शिक्षा म्हणजे सर्वात मोठी शिक्षा जी होती ती होती सुळावर द्यायची. आता अलीकडे फाशीची शिक्षा ही सर्वात मोठी शिक्षा आहे. तर ती सुळावर देण्याची शिक्षा ठोठावली. सुळावर देण्यासाठी दुसऱ्या दिवशी सूळ आणण्यात आला, उभारलेला आहे. त्या सुळावर ऋषीला चढवण्यात आलं, पण सूळ ऋषीच्या शरीरात प्रवेश करीत नव्हता. ऋषी काहीही बोलत नव्हते, कारण ऋषीची शक्ती एवढी होती. मांडव्य ऋषींच्या तपाचा प्रभाव होता की सुळाने त्यांच्या शरीरात प्रवेश केला नाही. तेव्हा राजाला कळालं की हे खरंच चोर नसून महान ऋषी आहेत. एवढं बरं होतं, पूर्वीच्या काळी राजे लोकांना लवकर कळत होतं, आजच्या काळात तर कोणाला कळतच नाही. त्या चमत्काराने राजा आश्चर्यचकित झाला. महाराजांना उतरवलं, हात जोडून महाराजांच्या नतमस्तक झाला, चरणावर वंदन केलं. महाराज क्षमा करा, माझ्याकडून फार मोठी चूक झाली, मी तुम्हाला ओळखू शकलो नाही. चोर निघून गेले, परंतु चोराऐवजी माझ्या या शिपायांनी तुम्हाला पकडून आणलं, मी तुम्हाला क्षमा मागतो. या अज्ञानी बालकाला, अज्ञानी जीवाला क्षमा असावी. मांडव्य ऋषींनी सांगितलं, राजा तुला क्षमा करतो, यात तुझी काही चूक नाही, कारण कर्माचा फलदाता तू नव्हे. सुखस्य दुःखस्य नको दाता, सुख आणि दुःखाचा कोणी दाता नसतो. आपण म्हणतो अमक्याने आमच्या शेतातला चारा चोरून नेला, दररोज येतो आणि चारा चोरून नेतो. त्याला एक दिवस पकडतो आणि पकडल्यानंतर मारतो. भयंकर तापदायक आहे, खूप त्रास देतो. शास्त्रात तुम्ही जास्त वरच्या स्टेपला गेले तर शास्त्र सांगते तो तुम्हाला तापच देत नाही. तो आपल्या शेतातला चारा का चोरून नेतो, तर आपण मागच्या जन्मात त्याच्या शेतातला आणला असेल म्हणून तो चोरून नेतो. सुखस्य दुःखस्य नको दाता, कारण दुसरा कोणी सुख दुःख देत नाही. आपापल्या कर्माप्रमाणेच आपल्याला सुख आणि दुःख प्राप्त होत असते, असं शास्त्र सांगतं. म्हणून राजास तू मला शिक्षा दिलेली नाहीस. ह्या कर्माच्या फळानुसार आपल्या बुद्ध्या निर्माण होत असतात. संचित तैसे उपजे बुद्धी, होणार ते नचुके कधी, होणार जाणार रे बाणा नको कुंभ भोपाशी. म्हणून तुला फक्त बुद्धी निर्माण झाली माझ्या संचिताप्रमाणे, पण माझं संचित ज्याच्याकडे हिशोब आहे त्याला मी विचारणार आहे. आणि मांडव्य ऋषी प्रत्यक्ष यमराजाकडे गेले. यमराज, संपूर्ण हिशोब तुझ्याकडे असतो ना, मग सांग मला ही शिक्षा कशाची सुळावर द्यायची, कोणतं कर्म माझ्याकडून घडलं होतं. यमराजानं आपलं खातं काढलं, खातं वही काढून पाहिलं, यांच्या नावावर काय काय वर्षाची उधारी. पूर्वीच्या काळी आपली उधारी असायची ना, दिवाळी टू दिवाळी. मग दिवाळीला सगळे दुकानदार म्हणायचे आता तुमचा माल आला या. काही दिसलं नाही. सांगितलं महाराज तुम्ही पूर्वीच्या काळी बालपणामध्ये कोणत्या तरी एका भ्रमराच्या पायामध्ये काटा टोचला होता, म्हणून तुम्हाला सुळावर चढवण्यात आलं. मांडव्य ऋषीने सांगितलं तुला कायदा कानून माहिती आहे ना, न्यायाधीश झालास, मग चुकीचा न्याय केला तर तुला सर्वात मोठी शिक्षा असायला हवी. आता आपण करत नाही न्यायाधीशाला शिक्षा, कायदाच पास नाही होत आपला, तिथंच अडकलाय. पण पूर्वीच्या काळी मांडव्य ऋषीने सांगितलं तुलाही शिक्षा असायला हवी. जर तू चुकलास तर तुला कोणी शिक्षा करावी. तुझ्याच कायद्यानुसार बालपणामध्ये केलेली शिक्षा असेल तर त्याच्यासाठी बाल सुधारगृहात पाठवावं लागते. मलाही पाठवायचं होतं ना बाल सुधारगृहात. त्याची अज्ञानात केलेल्या पापाचं फळ हे अल्प प्रमाणामध्ये असते आणि ज्ञानात केलेल्या पापाचं फळ हे पूर्ण प्रमाणामध्ये असते. म्हणून अज्ञात झालेल्या पातकाची निवृत्ती नामस्मरणाने होत असते. आणखी एक सिद्धांत असा आहे, मग मी एवढी साधना केली, एवढं नामस्मरण केलं, अज्ञात पातकाची निवृत्ती व्हायलाच पाहिजे होती. ज्ञात पातकासाठी प्रायश्चित्त करावं लागते.
माझं अज्ञात पातक होतं, नामस्मरणाने त्याची निवृत्ती का नाही केली? अर्थात तू चुकलास आणि म्हणून माझा शाप आहे तुला की तुला मृत्यू लोकांमध्ये जन्माला जावं लागेल, तोही दासी पुत्र म्हणून. असा हीन दर्जाचा जन्म तुला घ्यावा लागेल. मग आता एवढी उच्च श्रेष्ठतम व्यक्ती मृत्यू लोकात दासी पुत्र म्हणून जन्माला यायची, तरीही त्याला चांगल्याच दासीच्या पोटी जन्म हवा ना. म्हणून राजाची दासी आणि त्या राजाच्या दासीच्या पोटी जन्म. अर्थात तो दासी पुत्र असला तरी मोठाच होता. म्हणून तुम्हाला महाराज मांडव्य शापात भगवान प्रजा संयमनो यमः. प्रजाचं संयमन करणारे यमराज आहात तुम्ही, धर्मराज आहात. सत्यवती सुतात जात आहात. सत्यवतीच्या पुत्रापासून तुम्हाला जन्म प्राप्त झालेला आहे. मग विदुराने अनेक प्रश्न विचारले की प्रभू, जगताची निर्मिती कशी झाली आम्हाला वर्णन करून सांगा. त्या जगताच्या निर्मितीसाठी मैत्रेय मुनी जगत निर्माण कसं झालं सविस्तर वर्णन करून सांगतात. हा जगत निर्मितीचा प्रसंग श्रीमद भागवतामध्ये 2-3 वेळेला आलेला आहे, एकदाच नव्हे. एक याही ठिकाणी कारण श्रीमद भागवत म्हणजे वेगवेगळे संवाद आहेत. बघा, एक संवाद आहे सूत आणि शौनकादिक ऋषींचा. सूत महाराज शौनकादिक ऋषींना नैमिषारण्यामध्ये श्रीमद भागवत कथा वर्णन करून सांगतायत, तेव्हा त्यांची एक भागवत कथा. कधी कधी सूत म्हणतात शौनकादिक ऋषींना. एक संवाद आहे शुकाचार्य आणि परीक्षितीचा. राजा परीक्षिती आपल्या मनातल्या शंका विचारतो, अनेक गोष्टी विचारतो आणि सूत महाराज वर्णन करून सांगतात. एक संवाद आहे विदुर आणि मैत्रेय मुनींचा. विदुर काका प्रश्न विचारतात आणि मैत्रेय मुनी त्याचे उत्तर म्हणून भागवत कथेचं वर्णन करून सांगतात. असे वेगवेगळे संवाद आहेत. आणि चौथा एक संवाद आहे, मी तुम्हाला भागवत कथा वर्णन करून सांगतो भालेगाववासियांना. फक्त तुम्ही विचारत नाही, तुम्ही न विचारताच मी तुम्हाला आहे ते संवाद वर्णन करून सांगतो. हा आपला चौथा संवाद. संवादामध्ये कथा निर्माण होत असते. अशा चार संवादामध्ये भागवत कथा गुंफलेली आहे, कारण त्यांची झालेली कथा आहे. एक संवाद राहिला सर्वात महत्वाचा. वास्तविक तिथं संवाद नाही आहे, तिथं फक्त भागवत कथेचा उपदेश आहे. तो आहे प्रत्यक्ष परमात्म्याचा, ब्रह्मदेवाचा. भगवान ब्रह्मदेवाला उपदेश करतात. तो 4 श्लोकाच्या भागवताचा. सर्वात छोटस भागवत म्हणजे चतुश्लोकी. आणि ते समजावण्यासाठी मग हे अनेक वेगवेगळे संवाद रूपाने एकमेकाला झालेली कथा वर्णन करून सांगतात. पैकी आता आपण विदुर आणि मैत्रेय मुनी यांच्या संवादाला प्रारंभ केलेला आहे. तर विदुर काका अनेक प्रश्न विचारतात, जगाची निर्मिती कशी झाली. मग विदुर काकांना मैत्रेय महामुनी वर्णन करून सांगतात जगत निर्मितीची कथा. श्री बालकृष्णलाल की जय. जगत कसं निर्माण झालं. सर्वप्रथम काहीच नव्हतं. आपण नेहमी ऐकतो पहिले कोठेच नव्हते, काही चंद्र सूर्य तारा नाही, पण कानोबा ते रे ते तिथे एक ढालगज निर्माण झाले, तिने एवढे वाढविले रे. ती ढालगज म्हणजे माया. जोपर्यंत चैतन्याला मायेची उपाधी लागत नाही तोपर्यंत प्रत्यक्ष परमात्मा ही जगत निर्मिती करू शकत नाही. भगवान म्हणतात मी मायेशिवाय जगत निर्माण कधीच करू शकत नाही. मायोपाधिक चैतन्यापासूनच जगाची निर्मिती होत असते, जगाची उत्पत्ती होत असते. त्या परमात्म्याला संकल्प सुचला, त्याचा संकल्पची झाला तो प्रसवता. मग एकोहम बहुश्यामच्या संकल्पामधून
त्या परमात्म्याच्या नाभीमधून कमळ प्रकट झालं. मायोपाधिक त्याने अगोदर सगुण स्वरूप धारण केलं आणि सगुण स्वरूपाच्या भगवान विष्णूच्या नाभीमधून कमळ प्रकट झालं. त्या कमळामध्ये ब्रह्मदेव प्रकट झाले, जन्माला आले. ब्रह्मदेवाने आजूबाजूला बघितलं, काहीही दिसत नव्हतं. तेव्हा ब्रह्मदेवाने त्या कमळाच्या दांडीमध्ये प्रवेश केला, जी मध्यभागी दांडी होती. खूप काळपर्यंत त्या दांडीत चालत होते, पण दांडीचा अंत लागत नव्हता. शेवटी परत आले. परत येऊन ध्यान करू लागले की मी कुठून आलो, कसा आलो, पुढे काय करायचं आहे. तर ब्रह्मदेवाच्या कानावर ध्वनी पडला, तपहा तपहा. ब्रह्मदेवाने तप केलं आणि तप केल्यानंतर प्रत्यक्ष भगवान हंस रूपाने प्रकट झाले. मग हंस रूपी ब्रह्मा उपदेशी श्रीहरी चतुश्लोकी चारी भागवत भागवत चतुश्लोकी चारी भागवत. हंसरूपी श्रीहरी ब्रह्मदेवाला चतुश्लोकी भागवताचा उपदेश देतात. त्या ब्रह्मदेवाला जगत निर्मितीची आज्ञा देतात. मग ब्रह्मदेवाकडे एक हात देऊन टाकलं सृष्टी निर्माण करायची. ब्रह्मदेवाने अगोदर मानस सृष्टी निर्माण करायला सुरुवात केली. त्या मानस सृष्टीमध्ये कुमार सर्ग आहे सर्वात पहिला. कुमार सर्गामध्ये सनक सनंदन सनातन सनत कुमार चौघे कुमारांचा अवतार झाला. मग चारही कुमारांना ब्रह्मदेवाने आपल्या पित्याने आज्ञा दिली, मुलांनो बालपण हे ब्रह्मचर्याचं आहे, तदनंतर गृहस्थाश्रम स्वीकार करावा. गृहस्थाश्रम स्वीकार करून प्रजा वाढवावी. तुम्ही चौघे आहात, एकाएकाला 12-12 मुलं झाली तरी 12-48 नातू मला पाहिजेत. ते म्हणत, बाबा ही झंझट आमची नाही, तुमचं तुम्ही पाहत बसा, ते खाता आम्ही घेतच नाही. आणि चारही कुमार निघून गेले वनामध्ये केवळ तप करण्यासाठी. ओम नमो नारायणाय, ओम नमो नारायणाय, ओम नमो नारायणाय. नारायणाची उपासना करू लागले. शेवटच्या परमात्म्याच्या उपासनेमध्ये त्यांचा काळ जायला लागला आणि परमात्म्याची उपासना करीत करीत वेळ घालवू लागले. पुढे ब्रह्मदेवाने पुन्हा संकल्प केला. नारद महाराज प्रगट झाले. नारदाने सुद्धा अस्वीकार केलं, मी पण प्रपंचामध्ये येणार नाही. नारद महर्षी विना घेऊन भगवान विष्णूकडे गेले भजन गात गात. नारद महर्षी सुंदर गायक होते आणि अतिशय सुंदर गायक असल्यामुळे पण महाराज साधन नव्हतं काही. आणि गायक म्हटलं की त्याला काहीतरी साधन पाहिजे. विना साधनाचं गायला त्याला स्वर मागे पुढे होऊन जातो त्याचा. मग तो कधी काळी 3 मध्ये गातो, कधी 2 मध्ये गातो, कधी 1 मध्ये गातो, कधी पांढरीत चालला जातो. म्हणून गायकाला साधन असावं लागते. आता ही आमची एवढा मोठा हा मेळ कशासाठी आहे? ही साधना आहे. साधना नसली तर इकडच्या तिकडे गायक हा भटकतो. मग नारद महर्षी असेच भटकायचे इकडच्या तिकडे. भगवान विष्णूकडे गेले, सुंदर भजन म्हणून दाखवलं. भगवान विष्णूला अतिशय आनंद वाटला की आपलं भजन गातो नारद. मग नारदाला काहीतरी साधन पाहिजे. मग भगवान विष्णूने एक सुंदर वीणा नारदांना देऊन टाकली. नारदांनी ती वीणा घेतली आणि वीणा घेऊन अतिशय आनंद वाटला मग नारदांना. आणि मग विणेची तार छेडत छेडत विणेच्या तारेवर भजन गाऊ लागले. मग आता स्वर जाईल का? तेव्हापासून नारद महर्षी एका स्वरात गायन करू लागले. भजनामध्ये संपूर्ण काळ जाऊ लागला नारदांचा. मग ब्रह्मदेवाला थोडासा क्रोध आला की ही मुलं आपली आज्ञा मानत नाहीत. कोणत्याही बापाला वाटेल मुलाने जर आज्ञा मान्य नाही केली तर बापाला क्रोध येतो थोडासा. हे कार्ट कसलं जन्माला आलं, मी सांगतो किती सांगितलं तरी ऐकत नाही. ब्रह्मदेवाला थोडासा क्रोध आला. डोळ्यामधून तो क्रोध बाहेर पडला रुद्र रूपाने. बाबा काय आज्ञा आहे तुमची? प्रजेची सृष्टी निर्माण करायची आहे. मग भगवान शंकर रुद्र रूपामध्ये प्रगट झालेले भगवान शंकरांनी आज्ञा मान्य केली आणि सृष्टी निर्माण करायला सुरुवात केली.
तोपर्यंत ब्रह्मदेवाने आणखी 10 प्रजापती निर्माण केलेले होते. त्यांच्याकडून काही प्रमाणामध्ये सृष्टी निर्माण होत होती. आणि जेव्हा हे रुद्राची सृष्टी निर्माण व्हायला लागली, यांनी जी होती ती खायला सुरुवात केली. ब्रह्मदेवाने रुद्राला प्रार्थना केली, भगवान शंकराची, रुद्रा तुझी सृष्टी तर माझी पण सृष्टी ठेवायला तयार नाही, म्हणून म्हटले बंद कर या सर्वांचं. आणि तीही सृष्टी थांबवण्यात आली. मग ती सृष्टी थांबवल्यानंतर मनु आणि शतरूपा हे दोघं ब्रह्मदेवाने जेव्हा ध्यानस्थ बसले होते चिंतित, तेव्हा मनु शतरूपा प्रगट झाले. उजव्या भाऊपासून मनुराजा आणि डाव्या भाऊपासून शत्रुपा स्त्री या दोघांना विवाहित करून दिलं. आणि दोघांच्या पासून मग प्रापंचिक सृष्टीची निर्मिती सुरू झाली. सर्वात पहिली प्रापंचिक सृष्टी मनु आणि शत्रुपापासून. आणि श्रीमद भागवत हेच आहे, मनु राजा, शत्रुपा राणी, त्या मनु राजाच्या 3 कन्या, आकुती, देवहूती, प्रसूती, प्रियव्रत आणि उत्तानपाद. बस यांच्यापासूनच आधारित संपूर्ण भागवत कथेची रचना आहे. आपल्याला कथानकापेक्षा वेळ कमी असतो, म्हणून श्रवण करण्यासाठी महत्व काय, कमी वेळेमध्ये मग काय काय ऐकावं, सर्व तर आपण ऐकू शकत नाही. म्हणून कथानक थोडक्यात घ्यावं आणि सिद्धांत विस्तारित घ्यावे, की जेणेकरून आपलं जीवन बदलेल. त्यांना मुलगा झाला, मुलगा कसा झाला, आपल्याला काय घेणे देणे त्याच्यामध्ये, जास्त वेळ त्यांना मुलगा कसा झाला हे पाहायची गरज नाही, सर्वांना माहिती असते मुलगा कसा होतो. पुन्हा आपल्याला ती चर्चा करत बसायची नाही. लग्न कसं झालं म्हणे, तो तिकडे गेला आणि त्याला ती भेटली, मग त्यांचं बोलणं झालं, अगोदर नजरानजर झाली, मग पाहणे झाले, मग पाहुणे बोलावले. आपल्याला तेवढा विषय नको. आपला विषय काय, लग्न झालं, मुलगा झाला, पण मुलगा कसा झाला तो महत्वाचा विषय आहे आपला. मुलगा काय करतो, म्हणून सिद्धांताचं चिंतन जास्त करावं. अशा प्रकारे सृष्टीची निर्मिती. पुढे भगवंताने वराह अवतार धारण केला आणि वराह अवतार धारण करून मनु राजाला त्या सृष्टीवर बसवलं. जेव्हा मनुला आज्ञा दिली की राजा तू जा आणि सृष्टीचं पालन कर, तुमच्या दोघांपासून प्रापंचिक सृष्टीची निर्मिती करायची आहे. मनुराजाने सांगितलं, पण बाबा पृथ्वी कुठं आहे, ज्या पृथ्वीवर मला राज्य करायसाठी पाठवता तुम्ही, ती पृथ्वी कुठं आहे, ती तर समुद्रामध्ये गेलेली आहे. मग ब्रह्मदेवाला लक्षात आलं की अरे हो, पृथ्वी तर समुद्रामध्ये आहे. मग पुन्हा ध्यानस्थ बसले, चिंतन करीत, आणि ध्यान करीत असताना ब्रह्मदेवाच्या नाकामधून एक वराहाचं पिल्लू बाहेर पडलं. श्री वराह नारायण भगवान, वराह रूपानं वराह नारायण आले. आणि मग त्या वराहाकडून पृथ्वी आणायची आहे. तर पृथ्वी नेलेली कोणी होती, हिरण्याक्षाने. हा हिरण्याक्ष कोण, हिरण्यकश्यपूचा भाऊ. आणि हे दोघं कश्यप आणि कश्यप मुनीची मुलं होती. हिरण्याक्ष, हिरण्यकश्यपू जय विजयाचे अवतार होते. एकदा सनत, सनंदन, सनातन, सनत कुमार, चौघे कुमार ब्रह्मदेवाकडे, भगवान विष्णूकडे दर्शनासाठी गेले वैकुंठामध्ये. तर द्वारावर जय विजय नावाचे सेवक होते. त्यांनी अडवलं, तुम्ही आत जाऊ शकत नाही, जोपर्यंत भगवान बोलवत नाही तोपर्यंत तुम्हाला आत जायचं नाही. भगवंतानेच त्यांना सांगून ठेवलं होतं, कोणीही येऊ द्या, त्यांना आत येऊ द्यायचं नाही. ही संपूर्ण लीला कोण करत असतो, भगवान करतात. काय घडवायचं आहे ते भगवानच घडवतात. म्हणून भगवंताने त्यांना आज्ञा दिली होती, कोणालाही आत येऊ देऊ नका. जय विजय द्वारावर उभे, आत जाऊ शकत नाही. सनकादिकांना राहायला गेलं नाही. आमच्या परमात्म्याचं दर्शन करण्यासाठी आम्ही आलो आणि तुम्ही आम्हाला आत जाऊ देत नाही. अरे आमचा भक्त आणि भगवंत अशा प्रकारचा संबंध आहे, तुम्हाला माहिती नाही. ते म्हटलं ते सगळं बरोबर आहे, पण आम्हाला प्रभूची आज्ञा आहे, कोणीही आत जायचं नाही, म्हणून तुम्हाला सुद्धा आम्ही आत जाऊ देऊ शकत नाही.
ठीक आहे, हा नियम दुसऱ्यांसाठी आहे, आमच्यासाठी थोडी आहे. उद्या तुम्ही राजूभाऊला सांगितलं नाही नाही महाराजांकडे जायचं नाही, कसं काय चालेल? म्हटलं महाराजांनी सांगितलेलं आहे कोणी आत यायचं नाही. अरे पण आमच्याकडे आमचं आयोजन आहे, आम्हाला जावंच लागेल. जय विजय म्हणतात असं आहे, संघाटिक म्हणतात असं आहे. तुमच्या ठिकाणी भेदबुद्धी आहे. भेदबुद्धी असल्यामुळे तुम्ही या वैकुंठ लोकामध्ये राहण्याच्या योग्यतेचे नाही. वैकुंठात तोच राहू शकतो, तोच निवास करू शकतो ज्याच्याकडे अभेद बुद्धी आहे. आणि तुमच्याकडे भेदबुद्धी आहे म्हणून शाप दिला की जा 3 जन्मापर्यंत तुम्हाला मृत्यू लोकामध्ये जन्म घ्यावा लागेल. मग जय विजयाच्या शापामुळे त्यांना मृत्यू लोकामध्ये जन्माला यावं लागलं. तर तेच कश्यप अदितीच्या पोटी, कश्यप आणि दितीच्या पोटी जन्माला आलेले. दितीला यांच्या अकाळी विशेष होण्यापासून ह्या दोघांचा जन्म झालेला आहे. मग शेवटी दितीने प्रार्थना केली होती कश्यप मुनींना की महाराज प्रभू, माझ्या पुत्रांचा मृत्यू हा भगवंताच्या हातून झाला तरी चालेल, पण ब्राह्मण शापाने होऊ नये, संतांच्या शापाने होऊ नये. हे राक्षस जन्माला येतील. कश्यप मुनींनी अगोदरच सांगितलं, पण दिते तुझा नातू जो आहे तो चांगला होईल. सवय महाभागवतो महात्मा, महानुभाव महतामैष्ट, प्रवृद्ध भक्त्यानुभाविताशय, निवेश वैकुंठमिमां विहास्यति. महाभागवतो तो महान वैष्णव होईल, महान भगवत भक्त होईल. असा महात्मा प्रल्हाद जन्माला येईल. महता महेश, मोठ्यात मोठा तो गणला जाईल. प्रवृद्ध भक्त्या, त्याच्या हृदयामध्ये भक्ती अतिशय वृद्धिंगत झालेली असेल. निवेश वैकुंठमिमां विहास्यति, प्रत्यक्ष परब्रह्म परमात्मा त्याच्या हृदयात निवास करत असेल. असा तो भक्त प्रल्हाद तुझ्या कुळामध्ये जन्माला येईल आणि ह्या सर्वांचा उद्धार करेल, असा आशीर्वाद दिला. पुढे वराह भगवान येतात. थोड्याच अल्पावधीमध्ये वराह भगवंताचं शरीर विशाल झालं आणि मग समुद्रामध्ये प्रवेश करून हिरण्याक्षाचं वराह भगवंताचं युद्ध होत असते. युद्धाचं वर्णन युद्धाप्रमाणेच असते. मारामारी, शेवटी जय आणि पराजय. हिरण्याक्षाचा वध केला, भगवंताचा विजय झाला. सर्व देवदेवतांनी भगवंताचा जय जयकार केला. वराह नारायण भगवान की जय. मनुवाने शत्रुपाच्या स्वाधीन पृथ्वीचं राज्य करून दिलं. म्हणून शत्रुपा पृथ्वीवर राज्य करू लागले. भगवंताची काही मानस सृष्टी होती. तदनंतर मनुशत्रुपाने पुन्हा प्रजासृष्टी निर्माण केलेली, सुरू केलेली आहे. आता मनुराजाच्या मधल्या कन्येची कथा वर्णन केलेली आहे, देवहूतीची. देवहूतीचा विवाह कर्दम ऋषींच्या बरोबर होत असतो. हे कर्दम म्हणजे ब्रह्मदेवाचे जे 10 प्रजापती होते मानससृष्टीमधले, त्या 10 मधले एक प्रजापती. कर्दम ऋषींना ब्रह्मदेवाने आज्ञा दिली, जा प्रजा वाढवा. पण धर्मविधीनुसार मग कर्दम ऋषींनी तपश्चर्या सुरुवात केली. प्रजा वाढवायची म्हणजे अगोदर तपापासून प्रारंभ. म्हणून कर्दम ऋषींनी विशाल तप केलं. प्रत्यक्ष भगवान साक्षात प्रगट होईपर्यंत भगवान विष्णू प्रसन्न झाले कर्दम ऋषीवर. कर्दमा, तुमच्या मनातली इच्छा मी अगोदरच ओळखलेली आहे आणि तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला संपूर्ण फलप्राप्ती होईल, माझा आशीर्वाद आहे. आत्मजाम सीतापांगी वयशील गुणान्वितम्
तुमच्यासाठी एका सुंदर कन्येची व्यवस्था मी करून ठेवलेली आहे. काय देवाची लीला आहे. नारदाने देवाची भांडण केलं की देवा, माझा विवाह करण्यासाठी मी एवढा प्रयत्न केला, तुझ्याकडून स्वरूप मागून घेतलं, स्वरूप मागून एवढ्या सभेमध्ये गेलो स्वयंवराच्या, बरं ती मुलगी सुद्धा माझ्याकडेच पाहत होती, पण का पाहत होती आता वर्म मला कळलं नाही. मला वाटलं की आता हे निश्चित मला माळा घातल्याशिवाय राहणार नाही, कारण तुम्ही दिलेलं सौंदर्य आहे. पण मला माहिती नव्हतं की तुम्ही शरीर सुंदर केलं पण तोंड मला माकडाचं करून दिलं. ती जेव्हा माझ्याकडे बघून हसत होती तेव्हा मला असं वाटत होतं की बस हिला मी आवडलो म्हणून हे हसते. पण ती माकडाचं तोंड पाहून हसत होती की हे माकड माझ्या या सभेमध्ये कशासाठी आलं. नसती मिळाली तर चाललं असतो देवा, पण माझा एवढा अपमान करवला सभेमध्ये. मला जर माहित, म्हणून तर शेंडी घेऊन गेलो नव्हतो तिकडे, कपडे बदलून गेलो होतो. कीर्तनकार सुद्धा मुलगी बघायला सुटबूट घालून जातात. हा, त्यांना माहिती आजकाल मुलींना धोतर बितर आवडत नाही आणि शेंडी तर मुळीच नाही. म्हणून तो लग्नाची वेळ आली की बरोबर शेंडी कापून थोडीशी हिप्पी वाळून घेतो. पण देवा, तुम्ही मात्र मला फसवलं. का फसवलंस मला? शाप देतो मी आता तुला. भगवान काही बोलत नाही. माझा विवाह होऊ दिला नाही. माझा आणि माझ्या पत्नीचा अगोदरच विरह करवला. माझा शाप आहे, तुमचा पण विरह होईल. सगळं झालं. मग भगवान म्हणतात, नारदा शांती धर. शांती शांती काय शांती? माझी शांती तिकडे भंग करून टाकली. भगवान म्हणतात, नारदा तुझा शाप मला मान्य आहे. माझा विरह होईल म्हणून राम सीतेचा विरह घडवला. आणि माकडाचं तोंड केल्यामुळे माकडाचं सहाय्य घ्यावं लागेल म्हणून माकडांचं सहाय्य घ्यावं लागलं राम अवतारात. आणि एक वेळ मग शांत झाल्यावर नारद विचारतात, देवा तुम्ही एवढे कृपाळू आहात, दयाळू आहात, मग मला सांगा माझा विवाह तुम्ही त्यावेळी का नाही होऊ दिला? भगवान म्हणतात, नारदा तुला माहित आहे विवाह झाल्यानंतर किती फसगत, किती मरण, किती दुःख, किती कष्ट. आणि तुझा तो रस्ता नाही. तुझ्यासाठी हा रस्ता चांगला आहे म्हणून तुझ्यासाठी मी कोणाची योजना नाही करून ठेवली. अरे विवाह केला असता तर तंबोऱ्यावर भजन कोण करील? नारद म्हणतात, मीच केलं असतं ना. भगवान म्हणतात, एवढं सोपं आहे का? एखाद्या दिवशी राग आला असता तर तिनं तंबोरा फोडून टाकला असता. उठसूट चालला तंबोरा वाजवायला, उठसूट चालला तंबोरा वाजवायला, तिनं तंबोराच फोडून दिला असता. कुठं भजन करत बसला असता? म्हणून त्याच्यासाठी तुला मुक्त ठेवला. आणि आज कर्दम ऋषींना सांगतात, कर्दमा तुझ्यासाठी सुंदर मुलीची योजना मीच करून ठेवली. म्हणजे आपलं हित कशात आहे आपल्यापेक्षा देवाला समजतं. आणि त्यानुसार देवाने सगळी योजना केलेली आहे. आपण म्हणतो देवाला कळलं नव्हतं का, देवानं असं केलं तसं केलं, त्याची योजना आहे ती बरोबर आहे. साधू संतांनी त्याच्याशी एवढे भांडणं केले. कधी कधी तर संतांनी त्या देवाला शिव्याही दिल्या. जनाबाई सारख्या भक्तांनी शिव्या द्याव्या देवाला. आपण काय द्याव्या, पण जनाबाई सारख्या भक्तांनी शिव्या द्याव्या की देवा तू आम्हाला असं का करतोस? नाहीतरी तुझ्याकडे न्यायनीती आहे असं आम्हाला वाटत नाही. तुझ्याकडे सगळा अन्यायच आहे. आमचा तर अनुभव आहे, या ठिकाणी पापी माणूस हा सुखी दिसतो आणि पुण्यवान माणूस हा नेहमीच दुःखी दिसतो. त्या पुण्यवानाचे कधी पाकाव महाराज कसं काय म्हणतात हाल आहे. तारखा पण बंद व्हायला लागल्या तिकडे. माणसं विचारत नाही कसं होईल कलियुगात. पैसा तर साधन आहे जीवनाचं आणि त्याच्याशिवाय जमत नाही. म्हणजे पुण्यवान दुःखी आहे. वर्तते कस्य दोषणम, हा तर कलीचा प्रभाव आहे.
को बिहारी